नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो। गणपती स्तोत्र। श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं। जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारदपुराणे संकटनाशनं गणेशस्तोत्रं सम्पूर्णम्। श्री दत्तात्रेय स्तोत्रम्। श्री गणेशाय नमः। श्री गुरुवे नमः। ध्यानं जटाधरं पाण्डुरङ्गं शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयम् अहं भजे। अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्रमन्त्रस्य भगवान् नारद ऋषिः अनुष्टुप् छन्दः। श्री दत्त परमात्मा देवता। श्री दत्त प्रीत्यर्थे जपे विनियोगः। जगत् उत्पत्तिकर्त्रे च स्थिति संहार हेतवे भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते। जरा जन्म विनाशाय देहशुद्धिकराय च दिगंबर दयामूर्ते दत्तात्रेय नमोस्तुते। कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते। ह्रस्वदीर्घकृशस्थूल नामगोत्रविवर्जित पञ्चभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोस्तुते। यज्ञभोक्त्रे च यज्ञाय यज्ञरूपधराय च यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोस्तुते। आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुरन्ते देवः सदाशिवः मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते। भोगलयाय भोगाय योगयोग्याय धारिणे जितेन्द्रिय जितज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते। दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते। जम्बूद्वीपे महाक्षेत्रे मातापुरनिवासिने जयमानसतां देव दत्तात्रेय नमोस्तुते। भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोस्तुते।
ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोस्तुते अवधूत सदानंद परब्रह्मस्वरूपिणे विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते सत्यरूप सदाचार सत्यधर्मपरायण सत्याश्रय परोक्षाय दत्तात्रेय नमोस्तुते शूलहस्त गदापाणि वनमाला सुकंधर यज्ञसूत्रधर ब्रह्मन् दत्तात्रेय नमोस्तुते क्षराक्षरस्वरूपाय परात्परतराय च दत्तमुक्तिपरस्तोत्र दत्तात्रेय नमोस्तुते दत्तविद्याढ्यलक्ष्मीश दत्तस्वात्मस्वरूपिणे गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकं सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोस्तुते इदं स्तोत्रं महादिव्यं दत्तप्रत्यक्षकारकं दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम् इति श्री दत्तात्रेय स्तोत्रम संपूर्णम. कहाणी गणपतीची. ऐका भगवान गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकांचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकांची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावणाच्या चौथी घ्यावा. माघी चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पैलीचं पीठ कांडावं. 18 लाडू करावेत. 6 देवाला द्यावेत. 6 ब्राह्मणाला द्यावेत. 6चं सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गजानन मनी स्मरावा. मनी पाविजे, चिंतिले लाभिजे, मन कामना कार्यसिद्धी निर्विघ्न करिजे. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी पिठोरीची. ऐका पिठोरी देवा तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत असे. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई? ज्या दिवशी श्राद्ध त्याच दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेला बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं 6 वर्ष झालं. 7व्या वर्षीही असंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं व तिला रानात हाकलून लावलं. पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथं तिला एक झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई तू कोणाची कोण? इथं येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढाच करिता मी इथं आले आहे. तशी झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई तू जीवावर इतकी उदार का? मी एका ब्राह्मणाची सून आहे. दरवर्षी मी श्रावणाच्या अमावस्येच्या दिवशी बाळंतीण होते आणि मूल मरून जाते. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचे श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी माझी 6 बाळंतपणं झाली. 7व्या खेपेलाही असंच झालं. तेव्हा मामंजींना माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथं आले. आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई बाई तू भिवू नको, घाबरू नको. अशीच थोडीशी पुढं जा. तिथं तुला एक शिवाचं एक लिंग दृष्टीच पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथं एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या देवकन्या 7 असराबरोबर घेऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्यही दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील
कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत सांग. ब्राह्मणाच्या सुनेनं बर म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो एक बेलाचं झाड पाहिलं. तिथं उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या, आसरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणू लागली. तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली. तिने सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा आसरांनी ती दाखवली. पुढं त्यांनी तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजाही करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रगट करायला सांगितलं. तसं तिनं विचारलं, ह्यानं काय होतं? आसरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी तिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे. त्यांना ते खोटंच वाटलं. अर्धघटकेनं पाहू लागला. तो मुलं बाळं दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिलं. हातपाय धुवून घरात घेतलं. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि ती मुलं बाळांसुद्धा सुखानं नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आज बैलपोळा. श्रावण अमावस्येला बैलपोळा, पिठोरी अमावस्या आणि मातृदिन साजरा होतो. वृषभ, नंदी, बसप, गोपुत्र, कृषीमित्र, शिववाहन या नावाने माहीत असलेला बैल प्रत्येक गावातील शिवमंदिरात असतो. या दिवशी शेतकरी बैलाला नदीवर नेऊन आंघोळ घालतो, अलंकार घालून मिरवणूक काढतो, घरी घेऊन येतो, पुरणपोळीचा नैवेद्य देतो. या दिवशी बैलाला काही काम करून दिले जात नाही. इंग्लिश लोक आईची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मदर्स डे साजरा करतात. या पिठोरी अमावस्ये दिवशी आई मुलाच्या कल्याणासाठी पिठोरी व्रत करते. हे व्रत मातेने करावयाचे असून आई आपल्या अपत्याच्या कल्याणासाठी 7 मातृका आणि 64 योगिनींची पूजा करते. जन्मलेले मूल जिवंत राहावे, मूल होत नसलेल्या महिला हे व्रत करतात. नदीवर जाऊन अप्सरा व घरातील 64 योगिनींची चित्राची पूजा करून खीरपुरीचा नैवेद्य दाखवतात आणि असे हे व्रत संपन्न करतात. म्हणून ह्या पिठोरी अमावस्येला मातृदिन असं म्हणतात. आई आपल्या जन्माची शिदोरी असते. मुलगा किंवा मुलगी जन्माला यावीत म्हणून उपवास व्रत वैकल्य करते. मुलं जन्माला आली की त्यांचं कोडकौतुकात संगोपन करते. जीवनात पुरून उरतील इतक्या संस्काराची शिदोरी आई देते. मुलांचं शिक्षण, आजारपण आलं तर स्वतः काळजीने लक्ष घालते ती आईच. वात्सल्य आणि त्यागाची मूर्ती ही आईच असते. तिचं ऋण कधीच फिटणार नाही अशी देवता स्वरूप आई असते.
ज्या आईची मुले अल्पायुषी असतात किंवा मूल होत नाही अशी आई हे पिठोरी व्रत घेते. ह्या व्रताला पिठोरी अमावस्या व्रत असं म्हणतात. हे पिठोरीचे व्रत एक आई आपल्या बाळाच्या जन्मासाठी, त्याचे आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी करते. म्हणूनच आजचा दिवस मराठी मातृदिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक मुलामुलींनी आईच्या बद्दलचा आदर रोजच व्यक्त करायचा असतो. पण आजच्या दिवशी तिच्या वात्सल्याच्या, तिच्या त्यागाच्या, तिच्या संयमाच्या, तिच्या सहनशक्तीच्या प्रती विशेष असा आदर आजच्या दिवशी व्यक्त करायचा. या अमावस्येला दर्भग्रहणी अमावस्याही असं म्हणतात. या दिवशी दर्भ उपटून आणायचे असते. हरितने हेमाद्रीमध्ये म्हटले आहे, या दिवशी आणलेले दर्भ निसत्व होत नाहीत, म्हणून ज्या दिवशी उपयोगात आणायचे असेल त्या दिवशी आपण आणू शकतो. आजच्या दिवशी माता शक्ती देवतेच्या मूर्ती स्थापना करून 64 सुपाऱ्या मांडून योगिनींचे आवाहन केले जाते. या 64 योगिनी म्हणजेच एक मानव म्हणून उपजीविकेसाठी उपयुक्त असलेल्या कला आहेत. त्यांचेच ही प्रतीकं आहेत. त्यांचीच पूजाही करतात. या दिवशी पिठाचे दिवे करून पूजन करण्याच्या रूढीमुळे या सणाला पिठोरी अमावस्या म्हणतात. अशा रीतीने हे पिठोरी अमावस्या व्रत पिठोरी अमावस्येला मोठ्या भक्तिभावाने करण्यात येते. शिवस्तुती. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, रवींदु दावा नलपूर्ण भाळी, स्वतेज नेत्री तिमिरांध जाळी, ब्रह्मांडधीशा मदनांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, जटा विभूती उटी चंदनाची, कपालमाला प्रीतगौतमीची, पंचानना विश्व निवांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, वैराग्य योगी शिवशूलपाणी, सदा समाधी निजबोधवाणी, उमानिवासा त्रिपुरांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, उदार मेरू पतिशैलजेचा, श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा, दयानिधी जो गजचर्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ, भुजंगमाला धरी सोमकांत, गंगा शिरी दोष महाविदारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, कर्पूर गौरी गिरिजा विराजे, हळाहळे कंठ निळाची साजे, दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, श्मशान क्रीडा करिता सुखावे, तो देव चूडा मणी कोण आहे, उदास मूर्ती जटा भस्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी,
भूताधिनाथ अरियंतकाचा, तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा, राजा महेश बहुबाहुधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नंदी हराचा हर नंदिकेश, श्री विश्वनाथ म्हणती सुरेश, सदाशिव व्यापक तापहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भयानक भीम विक्राळ नग्न, लीला विनोदे करी काम भग्न, तो रुद्र विश्वंभर दक्ष भारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. इच्छा हराची जग हे विशाळ, पाळी रचितो हरी ब्रह्म गोळ, उमापती भैरव विघ्नहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भागीरथी तीर सदा पवित्र, जेथे असे तारक ब्रह्ममंत्र, विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. प्रयागवेणी सकळा हराच्या, पदारविंदी वाहती हरीच्या, मंदाकिनी मंगल मोक्षकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कीर्ती हराची स्तुती बोलवेना, कैवल्यदाता मनुजा कळेना, एकाग्रनाथ विष अंगीकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सर्वांतरी व्यापक जो नियंता, तो प्राणलिंगा जवळी महंता, अंकी उमाते गिरिरूपधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सदा तपस्वी असे कामधेनू, सदा सतेज शशिकोटी भानू, गौरीपती जो सदा भस्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कर्पूर गौर स्मरल्या विसावा, चिंता हरी जो भजका सदैवा, अंती स्वहित सूचना विचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. विराम काळी विकळे शरीर, उदास चित्ती न धरीच धीर, चिंतामणी चिंतने चित्तहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सुखावसाने सकळे सुखाची, दुःखावसाने टळती जगाची, देहावसाने धरणी थरारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. अनुहत शब्द गगनी न माय, त्याचे निनादे भवशून्य होय, कथा निजांगे करुणा कुमारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शांती स्वलीला वदनी विकासे, ब्रह्मांड गोळी असुनी न दिसे, बिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. पितांबरे मंडित नाभिजाची, शोभा जडित वरी किंकिणींची, देवदत्त दुरितांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जीवा शिवांची जडली समाधी, विठला प्रपंची टुटली उपाधी, शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. निधान कुंभ भरला अभंग, पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग, गंभीर धीर सुरचक्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. मंदार बिल्वे बकुले सुवासी, माला पवित्र वहा शंकरासी, काशीपुरी भैरव विश्वतारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जाई जुई चंपक पुष्प जाती,
शोभे गळा मालती माळ हाती, प्रताप सूर्य शरचापधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे, संपूर्ण शोभा वदनी विकासे. नेई सुपंथे भव पैल तीरी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नागेश नामा सकळा जिव्हाळा, मना जपे रे शिवमंत्रमाळा. पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. एकांती ये रे गुरुराज स्वामी, चैतन्य रूपी शिवसौख्य नामी. शिणलो दयाळा बहुसाळ भारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको. योगाभ्यास नको व्रते मख नको, तीव्रे तपे ती नको. काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टांश शंकू नको. ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. इति शिवार्पणमस्तु. धन्यवाद. नमस्कार.